1962 सालच्या भारत चीन युद्धात शहीद झालेल्या सेकंड लेफ्टनंट विष्णू आठवले यांच्या स्मरणार्थ सांगली जिल्हा सैनिक संकुलात लावले फणसाचे झाड. आठवले शहीद झाले त्या बलॉंगमधून झाड लावण्यासाठी आणली माती. 1962 मध्ये झालेल्या भारत चीन युद्धात अतुलनीय पराक्रम गाजून धारातीर्थी पडलेल्या सेकंड लेफ्टनंट विष्णू आठवले यांच्या स्मरणार्थ आणि त्यांचा गौरव म्हणून सांगली जिल्हा सैनिक संकुलात फणसाचे झाड लावण्यात आलेलं आहे. यासाठी ज्या अरुणाचल प्रदेशातील बलॉंग या ठिकाणी सेकंड लेफ्टनंट विष्णू आठवले शहीद झाले त्या ठिकाणची माती हे फणसाचे झाड लावताना वापरण्यात आली. बलॉंगमधील आठवले शहीद झालेल्या ठिकाणची माती आणि महाराष्ट्राची माती एकत्रित करून हे फणसाचे झाड लावत सेकंड लेफ्टनंट विष्णू आठवले यांच्या आठवणी जपण्याचा प्रयत्न केला आहे. 1962 साली चायना वॉर जे झालं त्याच्यामध्ये माझ्या भावानी विष्णू आठवलेंनी अतिशय उच्च प्रकारची जी कामगिरी केली त्याच्या आठवणीसाठी हे झाड लावलेलं आहे. पण त्याचा मूळ उद्देश असा आहे की 60 वर्षानंतर बॉलॉंगमध्ये त्या सगळ्या जवानांचं ऑफिसरचं जे स्मारक केलं तिथे मला बोलवलं होतं. मला वयामुळे जाणं शक्य नव्हतं. माझा भाचा जावई आणि मुलगी तिथे गेले आणि मुलीने तिथून जिथे खरोखर युद्ध झालं त्या टेकडीवरून माती आणली आणि ती माती आणलेली काय करायची असं हे करून ह्या संकुलामध्ये झाड लावण्याचा मी विचार केला आणि ते लावले आणि ती आठवण जपून ठेवण्याचा प्रयत्न केला. मी डॉक्टर नाटेकर. माझ्या पत्नी म्हणजे सुधा आठले म्हणजे विष्णू आठले ज्याच्याबद्दल आज आपण आलेलो इथे आहोत, त्यांची बहीण विष्णू आठले यांना मी काही भेटू शकलो नाही कारण माझं लग्न झालं हे 66 साली झालं. 62 साली त्यांना मृत्यू आला. पण आम्हाला सगळ्यात आश्चर्य वाटतं की अशा तऱ्हेचा कार्यक्रम इतका भावनिक, आणखीन अशा तऱ्हेचा की पहिल्यांदाच या संकुलामध्ये असं तिथले लोक म्हणत आहेत मला की या संकुलाला पहिला आहे. किंबहुना 17 पारा हे सुद्धा म्हणत आहेत की ज्यांचं ते युनिट बलॉंगमध्ये आहे की अशा तऱ्हेचा कार्यक्रम हा पहिल्यांदाच घडतो आहे. विष्णू आठले खरं म्हणजे अकोल्याचा जन्म त्याचा. सांगली आणि अकोला तसं काही अंतर आहे, पण आज सगळ्या सांगलीकरांनी, इथल्या आर्मीच्या लोकांनी आणि बाकीच्या लोकांनी जो आमचा मान सन्मान, तो आमचा असा नाही आहे, तो अर्थातच विष्णू आठले यांचा सन्मान जो केला आहे त्याच्याबद्दल आम्ही स्वतः आणखीन आम्ही कौटुंबिक आणि आठले कुटुंब हे अतिशय धन्य आहोत.